नमस्कार मित्रांनो. अजितदादा वारले आणि त्यानंतर ज्या काही घडामोडी झाल्या त्या सगळ्या बघत असताना असं वाटायला लागलं की राष्ट्रवादी हा पक्ष विखुरलेला लवकरच होईल की काय असं वाटतं. कारण मुळात अजितदादासारखं नेतृत्व, त्यांच्यासारखं वागणं आणि त्यांच्यासारखी धडाडी सुमित्रा ताईंमध्ये असेल का? आणि त्यांचे पुढे जे मुलं राजकारणात येतील ते कितपत हे सगळं सांभाळतील. कारण मुळात ज्या पद्धतीने अजितदादांनी हा पक्ष सांभाळला आणि ते एक चांगले खंबीरपणे त्याने त्या पक्षाला एक जनाधार मिळवून दिला. बऱ्याचशा जागा त्यांना मिळाल्या आणि तो पक्ष उभा राहू पाहत असतानाच अशी काही घटना घडली की राष्ट्रवादी हा पक्ष संपतो की काय असं वाटायला लागलं. या 3-4 वर्षापर्यंत जोपर्यंत पुढच्या निवडणुका येत नाही तोपर्यंत तो पक्ष सत्तेत राहील. पुढे काय होईल हा प्रश्न आहे. तसं खरं तर शरद पवार साहेबांचं वय झाल्यानंतर आणि जेव्हा ते नेतृत्व करत होते तेव्हाही खूप महाराष्ट्रात त्यांना मोठ्या प्रमाणात जनाधार होता असं काही नाही. एक विशिष्ट प्रदेश सोडला तर पूर्ण महाराष्ट्रावर सुद्धा त्यांना फारसा जनाधार नव्हता. आणि मग जो मधला हा 10 वर्षाचा काळ गेला की जेव्हा त्यांची सत्ता नव्हती, त्यानंतर हे विखुरले पण अधिकच वाढत गेले. बरेचसे त्यांच्या पक्षाचे नेते हे BJP आणि वेगळ्या पक्षात गेले, पण अजितदादाने हा पक्ष वेगळा होऊन सांभाळला. पण आज पवारसाहेबांचा वयाचा विचार केला आणि सुमित्रा त्यांच्या नेतृत्वाची नेमकं कितपत त्या नेतृत्व करू शकतात ही शंका जर घेतली तर राष्ट्रवादी पक्षाचं पुढे काय होईल हा प्रश्न निर्माण होतो. खरं तर असाच प्रश्न महाराष्ट्रातील म्हणा किंवा भारतातील म्हणा सगळ्यात विरोधी पक्षाविषयी हे प्रश्नचिन्ह निर्माण होतं. कारण जेव्हा काँग्रेसचा भरभराटीचा काळ होता त्यावेळेस ह्या महाराष्ट्रामध्ये शेकाप, समाजवादी जनता पक्ष, डावे, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप हे पक्ष महाराष्ट्रात होते. त्याच्यातल्या सुरुवातीचा शेकाप, समाजवादी जनता पक्ष आणि डावे हे तर आता जवळजवळ एखाद्या तालुक्यापुरते किंवा जिल्ह्यापुरते शिल्लक राहिलेले असं म्हटलं तरी चालेल. कारण एकेकाळी हे पक्ष महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नेतृत्व करत होते आणि त्यांच्या जागाही निवडून येत होत्या. पण आजकाल त्यांची काही फारसं अस्तित्व दिसत नाही. आणि मग त्यानंतर जेव्हा शिवसेना फुटली आणि मग उद्धव ठाकरे यांची ती शिवसेना फारशी पुढे येऊ शकलेली नाही. त्याच पद्धतीने जेव्हा अजितदादा फुटले तीच अवस्था राष्ट्रवादीची झाली. आता याच्यामध्ये शिंदे गट आणि अजितदादा गट हे उत्तम प्रकारे काम करत असताना अजितदादा गेले तेव्हा आता राष्ट्रवादीचं काय होईल हाही प्रश्न निर्माण झाला. पण शिंदे सेना अजून नेतृत्व चांगली करते आणि शिंदे हे धडाडीचे नेते आहेत आणि त्यांना जनाधारसुद्धा आहे. तेव्हा ह्या 3-4 वर्षापर्यंत या दोघं पक्षांना तशी फारशी भीती नाही. पण पुढच्या निवडणुकीत काय होईल, कारण जर राज्यातले पक्ष बघितले तर आपल्याला असं लक्षात येतं की इतर जे प्रादेशिक पक्ष पूर्वी देशामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या राज्यामध्ये राज्य स्थापन करत होते, राज्यात कारभार करत होते, त्या पक्षांची अवस्था आज फार दिनवाणी आहे. यात मग बहुजन समाज पक्ष असेल, समाजवादी असेल, अकाली दल असेल, फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स असेल आणि आंबेडकरी पक्ष असतील. या सगळ्यांचं महत्त्वाचं म्हणजे आज अवस्था फारशी चांगली नाही. त्यातल्या त्यात बहुजन समाज पक्ष हा जो मायावतीचा पक्ष आहे हाही आता फारसा काही करू शकत नाही असं वाटतं. आणि तेलुगू देसम चंद्रबाबू नायडूमुळे आज राज्यामध्ये अधिकारावर आहे. त्याचप्रकारे फारुख अब्दुल्लाचा नॅशनल कॉन्फरन्स हाही अधिकारामध्ये आहे. पण दिवसेंदिवस हे पक्ष कमकुवत होत आहे. आणि आंबेडकरवादी जे महाराष्ट्रात पक्ष होते ते प्रकाश आंबेडकर असतील, रामदास आठवले असतील, यांचं अस्तित्व फारसं नाही. कोणाच्यातरी वळचिनेला बसून हे लोक राज्य कारभारमध्ये काही प्रमाणात सहभाग घेत आहेत, पण स्वतंत्र असं अस्तित्व ह्या पक्षांचंही नाही. जे अस्तित्व उत्तम प्रकारे मायावतीने बाबासाहेब आंबेडकरच्या नावाने उभं केलेलं होतं आणि काशीरामने ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मायावती 4 वेळा मुख्यमंत्री होत्या आणि भारतातलं सगळ्यात मोठं असणारं UP हे राज्य त्यांनी चांगल्या प्रकारे सांभाळलं. पण नंतर काशीराम गेले
आणि मायावतीचा सुद्धा जनादर आटत गेला. ज्या पद्धतीने त्याने इकडून तिकडे तिकडून इकडे जो जातीय समूह, ज्या सुरुवातीला त्यांनी दलितांची बाजू घेतली, त्यानंतर त्यांनी दलितांना डावललं आणि ब्राह्मणांना जवळ घेतलं. मध्यंतरी मग त्यांनी परत मुस्लिमांना जवळ घेतलं. मध्यंतरी त्यांनी राजपूत क्षत्रियांना जवळ घेतलं. यामुळे जो मूळचा त्यांचा समाज होता तो नाराज झाला आणि त्याचा फटका त्यांना हळूहळू बसला. तेव्हा जर हे सगळे राज्यातले पक्ष किंवा देशातले पक्ष बघितले तर यांची अवस्था आज जीर्णशीर्ण झालेली आपल्याला बघून येते. त्याच पद्धतीने जो आम आदमी पार्टी होती, जो पक्ष केजरीवाल यांनी उत्तम प्रकारे उभा केला आणि 10 ते 15 वर्ष त्यांनी दिल्लीमध्ये सत्ता चालवली, पण आजही ते पंजाबमध्ये आहेत, पण दिल्ली त्यांच्या हातातून निसटून गेली आणि आज त्यांच्याविषयी फारसा भ्रमनिरास झाला असं समाजाचं म्हणणं आहे. कारण जो अखिल भारतीय नेता म्हणून त्यांना पुढे यायचं होतं, एक पंतप्रधान होण्याची त्यांची अपेक्षा होती आणि त्या पद्धतीने ते काम करत होते, पण आज तरी वाटत नाही की ते मोदीला टक्कर देतील. आणि मग काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, पण काँग्रेसची फारशी अवस्था चांगली नाही. पण आपण राष्ट्रीय पक्षाचा आज विचार करत नाही, आपण प्रादेशिक पक्षाचा विचार करतो. या सगळ्या पक्षांचा जर विचार केला तर यांची अवस्था अशी का झाली, याच्या मागे सगळ्यात महत्त्वाचं जे अनेक कारणं आहेत, त्यातलं महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसच्या काळात जी भरभराट होती, त्यामुळे हे प्रादेशिक पक्ष मोठ्या झाडाखाली ज्या पद्धतीने लहान रोप वाढत नसतं तशी यांची अवस्था होती आणि काँग्रेस जशीशी कमी झाली तसशी एक पक्ष पुढे आले. पण मग आता BJP हा एक खंबीरपणे उभा असलेला पक्ष आहे आणि यात परत या पक्षांची वाढ खुंटायला सुरुवात झाली. खरं तर याच्यामध्ये यांचे व्यक्तिगत बरेचसे दोष होते. मुळात हे जे प्रादेशिक पक्ष होते हे एक खांबू तंबी होते. एका व्यक्तीने नेतृत्व करायचं आणि त्याने त्यांच्या पुढच्या पिढीकडे ते सोपवायचं. पण जे पक्षात चांगले लोक असतील त्यांना यांनी कधी पुढे आलं नाही आणि घरातलाच वारदार निवडला याच्यामुळे आणि यांनी प्रादेशिक राजकारण केलं. मग एखाद्या जातीचा पक्ष असेल, एखाद्या भाषेचा पक्ष असेल, या व्यतिरिक्त हे पुढे जाऊ शकलेले नाही. तेव्हा मित्र, या पद्धतीने आज भारतात आणि महाराष्ट्रात जे प्रादेशिक पक्ष आहे ते जीर्णहीन झालेले आहेत, त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. नमस्कार.